कार्यक्रमात कोणताही पुढारी आपण घेतलेला नाही। जी सर्वसामान्य जनता आहे त्यांचेच कल आपण याच्यात घेतलेले। अमित बांगरेची हवा वाटते ब्राह्मणवाडा गावात। अमित बांगरे यांची हवा आहे। म्हणजे आमच्या एरियामध्ये लांबटे साहेबांचं कुठलंही काम नाही। 2-4 पक्ष उभे राहिले, ज्यांनी कामं केले ते सगळेच मतदार सगळे जास्त विकास कामं लांबटे साहेबांनी केली, त्यामुळं ह्या गावची जनता विकासाच्याच पाठीमागे जाईल असं मला तरी वाटतं। विकासाची कामं विद्यमान आमदारांनी माझ्या मते निकृष्ट दर्जाची आहेत, निकृष्ट दर्जाची आहेत। वैभव भाऊंची तुतारी काय कारण? तुतारीलाच का? कारण म्हणजे तुतारीला घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत। घड्याळाला मत म्हणजे तुम्ही भाजप विरोधी आहेत? मग भाजप विरोधी, भाजप विरोध का? महाराष्ट्र विरोधी जे असतील फडणवीस विरोधी मत आणि हे जरा दाखवा लोकांना। लामटे साहेब तुमचं मतदान? आम्ही लांबटे साहेब एवढं त्यांनी काम चांगली केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या मागे। ब्राह्मणवाडा माझ्यावर आपले सर्व सबस्क्रायबर आहे, आपल्या गावातील ग्रामस्थ आहे। जवळजवळ फेसबुक ग्रुपला जर आपले पाहिले तर 5000 सभासद आहे। आणि ब्राह्मणवाडा माझा जे युट्यूब चॅनल आहे तुमच्या सर्व प्रेमामुळे जवळजवळ 3000 पर्यंत आलेले। आजपर्यंत आपण ज्या बातम्या ब्राह्मणवाडा माझाला केलेल्या आहेत त्याला आपल्याला जाहिराती पण लागतात, पण जाहिराती जेवढ्या म्हणावे तशा भेटत नाही। आज आपण हा जो कार्यक्रम करतोय हा ब्राह्मणवाडा गावातील जी जनता आहे, जे ग्रामस्थ आहे त्यांचा थोडक्यात आपण कौल पाहतोय। आणि ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात कोणताही पुढारी आपण घेतलेला नाही। जी सर्वसामान्य जनता आहे त्यांचेच कल आपण याच्यात घेतलेले। या कार्यक्रमाला आपल्या स्पॉन्सर आणि चॅनलला जाहिरात सौजन्य मॅनेजर चंद्रकांत भंडारी जे वस्त्र दालन आहे ब्राह्मणवाडा गावातील ते आहेत। आणि त्यांच्या दुकानावर तुम्ही आज जरी गेले खरेदीसाठी तर दिवाळी नंतर सुद्धा तुम्हाला 50% खरेदीची ऑफर आहे। त्यामुळे तुम्ही ना त्यांच्या कपड्याच्या दुकानावर आज सुद्धा तुम्ही जाऊ शकता। तर आज आपण हा ब्राह्मणवाड्यातला कल ब्राह्मणवाडा माझा युट्यूब चॅनलवर पाहतोय आणि सर्वसामान्य माणसांचं काय म्हणणे ते आपण जाणून घेऊया। धन्यवाद। करते रे काय करायचं ते। नमस्कार। आगामी निवडणूक चालू आहे सध्या। आगामी निवडणुकीत जर पाहिलं तुम्ही महाविकास आघाडी आणि महायुती असे उमेदवार सध्या रिंगणात आहेत। तर महाराष्ट्राच्या लेवलला तुम्हाला काय वाटतं सध्या महायुती का महाविकास आघाडी जोरावर राहील? ते नाही कारण फक्त आता आम्हाला ज्यांनी काम केली त्याला मिळालं आम्ही। या अकोले भागात कोणाची कामे जास्त आहेत? लांबटे साहेबांची। लांबटे साहेब तुमचं मतदान? आम्ही लांबट्याला। जर एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणजे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला काम कसं वाटतं? नाही ते आम्हाला नाही, फक्त आम्ही लांबटे साहेब म्हणून कार्यकर्ता म्हणून त्याला नाही बरोबर ते म्हणतात। तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय मत आहे लांबटे साहेब एवढं त्यांनी काम चांगली केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या मागे राहणार। माझं मतदान नसल्यामुळे इथं मी काही सांगू शकत नाही। एकनाथ शिंदे साहेबांचं काम कसं वाटतं? एक नंबर। त्यांनी जे योजना आतापर्यंत आणल्या त्या चांगल्या आणल्या। आम्हाला योजना फक्त युवाकडनं येऊ, आम्हाला मेन म्हणजे हिंदुत्ववादी आणि तो यांना म्हणजे भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम यांना आवडलेले चालू। महायुतीचं सरकार होतं गेल्या 5 वर्षात, म्हणजे सरकारची बरीचशी अशी उलथापालथ झाली। कोणी कोणाला मतदान केले काय कळलंच नाही। ज्यांनी मतदान केले ते विरोधात गेले, काही जण सत्तेत आले, काही महायुतीला म्हणून मतदान केलं। मधीच महाविकास आघाडीची सत्ता आली, मधीच पुन्हा महायुतीची आली। एकनाथ शिंदे साहेबांचं आता एवढ्यात सरकार होतं थोडक्यात। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम कसं वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरेंचं काम तुम्हाला आवडतं का बरं? कारण तुमचे नेते तुम्ही त्यांचे कार्यकर्ते। मग अकोले तालुक्यात सध्या कोणाचं वार आहे तुम्हाला काय वाटतं? कोणाचं जोर? तुतारीचं जोर। तुम्ही काय सांगू शकता याबाबत? तुमचं काय म्हणणं आहे बाबा? तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचं गेल्या वर्षी म्हणजे गेल्या याच्यातलं काम कसं वाटतं?
काम चांगलं आहे त्यांचं, पण नवीन उमेदवार आहे त्याच्यामुळे आम्हाला वाटतं नवीन याला चान्स द्यावा. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं काम तुम्हाला आवडलेलं आहे, पण आम्हाला नवीन आमदार द्यायचं आहे. मग मुख्यमंत्री म्हणून आता तुम्ही कोणाला पसंती देता? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असं तुम्हाला वाटतं? अजितदादा पवारांबद्दल काय म्हणणं आहे? अजितदादा पवारांबद्दल काही म्हणणं नाही, पण पक्षपोटीमुळे जी उलटापालट झाली महाराष्ट्रात गेल्या राजकारणात 5 वर्षात अशी उलटापालट झाली की हा पक्ष फुटला तो पक्ष फुटला, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? म्हणजे भाजपने हे पक्ष फोडले असं तुमचं स्पष्ट म्हणणे. अकोले विधानसभा 2024 आगामी निवडणूक सध्या जोरात चालू आहे. तर तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रात सध्या 5 वर्षात राजकारणात एवढ्या घडामोडी घडलेल्या आहेत, तुम्ही सर्वांनी पाहिल्या. जवळजवळ सरकारची म्हणजे मतदारांनी कोणाला मतदान केले त्यांनाही बिचारांनी आठवत नाही. ज्याला मतदान केलं तो विरोधात बसलाय, ज्याला मतदान नाही केलं तो सत्तेत आला, अशी महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती. ते सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका अशी आहे, आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत, पण आम्ही सध्या महाविकास आघाडीचं काम करत आहोत. आता आमदार नुसते म्हणतात का विकास विकास विकास, हा एक रस्ता सोडता कोणतंही काम पूर्णत्वाला गेलेलं नाही. आणि त्यांनी पूर्ण गाजावाजा चालवलाय का विकास विकास. त्यांनी तर तो पिराच्या वाडीचा रस्ता बनवला, शिंदेवाडीचा बनवला, पण आज तुम्ही त्या रस्त्याची अवस्था जाऊन पहा, तो रस्ता पूर्ण उखडलेला आहे. त्याला म्हणजे आपण म्हणतो त्यांनी तर बहिणींना 1,500 रुपये दिलेत. अहो हे आता लोकसभेला त्यांना अद्दल घडली, त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणी त्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा दिला. पीक विमा दिला म्हणजे आता शेतकऱ्यांना काहीतरी सहानुभूतीसाठी चालवलेलं. त्यांनी मोदी सरकारने 12,000 रुपये वर्षाला दिले. मोदी सरकार आपल्याच खिशातले देतात, आपल्याच खिशातले त्यांनी काय स्वतःच्या खिशात. मग तुम्हाला काय वाटतं आगामी ब्राह्मणवाड्यामधून कोणाला प्रतिसाद भेटेल आमदार बनवण्यासाठी? यावेळेस नवीन नेतृत्व अमितदादा भांगरे हेच आमदार होतील, फिक्स आमदार. तुमचं काय म्हणणे? महाविकास आघाडी महायुतीच्या बाजूनी का बरं मतदान नाही तुमचं? नाही, महाराष्ट्राच्या हिताचं जो राजकारण करेल. गेल्या पंचवार्षिकला कोणाला मतदान केलं होतं? गेल्या पंचवार्षिकला किरण लामटेंना मतदान. डॉक्टर किरण लामटेला. ते कोणत्या पक्षात होते तेव्हा पक्ष म्हणून नाही केलं मतदान, माणूस म्हणून. मला या वेळेला का नाही करत तुम्ही? अजून तोच माणूस आहे, त्यांनी एवढी विकास कामं केली. ते विषय त्याच्यामुळं आम्ही महाविकास आघाडीला मतदान. त्यांनी एवढ्या चांगल्या योजना काढल्या. नाही, योजना विकासाची कामं ही निरंतर होतच राहतात. बहिणींना एवढे पैसे दिलेत. महाराष्ट्रात सध्या तात्पुरते. महाराष्ट्रात सध्या फोडाफोडीचे म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? आमदार म्हणून तुमची पसंती अमित भांगरे नाही. पिचड साहेबांबद्दल काय म्हणणे? त्यांचे सुपुत्र तर अपक्ष झालं, संपर्कच नाही, त्यांचा संपर्क नाही. तुमचं काय म्हणणे? कोणाला पसंती असेल? तुम्ही तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मागच्या पंचवार्षिकला तुम्ही लामटे साहेबांचा प्रचार केलेला आहे, मला आठवते. आम्ही तसे भाऊंचे समर्थक आहे, वैभव भाऊंचे. पण यावेळेला आम्ही तुतारीचं काम करतो. तुतारीच काय कारण? तुतारीलाच का? कारण म्हणजे तुतारीला म्हणजे घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत. घड्याळाला मत म्हणजे तुम्ही भाजप विरोधी आहेत? मग भाजप विरोधी. भाजप विरोध का? महाराष्ट्र विरोधी जे असतील फडणवीस विरोधी मत. आणि हे जरा दाखवा लोकांना. फडणवीसला काय विरोध आहे तुमचा? तुम्ही एखादं काम चांगलं सांगा आणि मग आम्ही सांगू. त्यांचं फक्त जय श्रीरामचा नारा, ते म्हणजे मारेंगे कटेंगे बटेंगे हे नारे जातीयवादी आहेत ते. जातीयवादी. महायुतीला का बरं साहेब? मला 2 मुली, एका मुलीला फुकट शिक्षण भेटलं, एका मुलीला 7,500 रुपये भेटले, एका मुलीला 7,500 रुपये भेटले लाडक्या बहिणी. एका मुली MBA ला फुकट नंबर लागला, आज तिला 2 वर्ष फुकट शिक्षण भेटणार. एकनाथ शिंदेचं काम तुम्हाला कसं वाटतं? 1 नंबर. आणि तुम्ही यावेळी अकोले विधानसभा निवडणुकीत विकासाला मत म्हणजे डॉक्टर किरण लामटेंना पुन्हा एकदा संधी तुम्ही देणार आहे. त्यांनी जे योजना राबवल्या 40 वर्षात माझ्या तालुक्यात असा विकास कधी झाला असा झालेला नाही. 40 वर्षात. वैभव पिचड साहेबांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? साहेब संपर्कात नसण्यात आम्ही त्यांचे समर्थक आहे. तुम्ही त्यांच्या समर्थक? साहेब संपर्कात आमच्या नाही, आम्ही त्यांच्या नाही.
राजकारण जर तुम्ही पाहिलं तर सध्या ब्राह्मणवाड्यातल्या राजकारणापुरतं बोलू, जर पुढारी वर्ग जर पाहिला तर अमित बांगरे साहेबांबरोबर दिसतोय तुम्हाला, त्याच्याबद्दल तुमचं काय? 90% लोक इकडे, जनता एका बाजूला आहे. पुढारी म्हणजे लोक नाही. हा, पुढारी म्हणजे लोक तुम्ही नाही. तुम्ही कोण सांगणार आम्हाला याला मत द्यायचं? आम्ही काही आज्ञा नाही का? तुमचं मत तुम्ही देणार. या टायमाला चांगला पाठिंबा राहील अमित बांगरे साहेबांना? नाही, लांबे साहेबांना. अरे शरद पवार साहेब तुमचे ज्यावेळेस आमचं मराठ्यांचे 56 हे झाली, मोर्चे झाली, कबूल केले. तुमचे पवार साहेब त्यावेळेस कुठे रस्त्याचं काम सुनीताताई भांगरेंनी केलं नाही केलं. नाही का? त्यांची समाचार रस्त्याची सुनीताताईंनी सोडवलेली आणि आज ते महायुतीचं काम म्हणतात. मराठा आंदोलनाबद्दल तुमची काय भूमिका आहे? मराठा आंदोलनाबद्दल कोणतं सरकार न्याय देऊ शकतं? तुमचे पवार साहेब पुढे होती, उद्धव साहेब पुढे होते. तुम्हाला काय वाटतं? महायुती 10% आमच्या मराठी आरक्षण तरी दिलंय, ते ठिकाण नंतर मुद्दा आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी प्रामाणिक प्रयत्न केला असं तुमचं म्हणणं आहे का? आणि शिंदे साहेब याचा पाठपुरावा शिंदे साहेबांना परिस्थिती. आणि माननीय जे जरांगे पाटील आहेत यांच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? एक नंबर माणूस. आता तो 1 नंबर माणूस आहे. तो कसा लढून राहिले, उपोषण करून राहिले, तो समाजासाठी, तो वैयक्तिक त्यांच्या ज्या भूमिका घेतल्या त्या सगळ्या योग्य आहेत, योग्य आहे, मराठ्यांच्या बाजूने आहेत. योग्य आहे. जरांगे पाटलांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे साहेब? प्रामाणिक माणूस आहे, समाजासाठी लढणारा माणूस आहे आणि त्यांनी जी भूमिका घेतली न लढण्याची, एक उत्तम भूमिका आहे. आणि तो मराठवाड्यात पॅटर्न चालणार, जरांगे पॅटर्न गाजणार, तुम्हाला सांगतो. चालेल. सध्या जी आगामी निवडणूक आहे 2024 अकोले विधानसभा, याबद्दल तुमची पसंती कोणाला राहील? तसं जर बघितलं तर आगामी 2024 सालातली विधानसभेची निवडणूक ही वेगवेगळ्या अर्थानं फार महत्त्वाची आहे. कारण गेले 5 वर्षामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, 2.5 वर्ष महायुतीचं सरकार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोरोनासारखं महाभयंकर संकट आलं. त्या संकटातून खरं म्हणजे महाराष्ट्राला वाचवण्याचं धैर्य त्यावेळेच्या राजकारण्यांनी निश्चित केलं. याचं श्रेय त्यावेळेचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे यांना द्यावंच लागेल. मग त्यामध्ये त्यांचे असलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे असतील किंवा इतर सहकारी असतील, हे निश्चितच वाखाणण्याजोगं काम होतं आणि त्यामुळंच आरोग्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र त्या काळामध्ये प्रथम क्रमांकावर होता. दुसरी गोष्ट, भाजपसारख्या पक्षाने केंद्रात सत्ता असताना त्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि दुरुपयोग करून या महाराष्ट्रामधील पक्ष फोडायचे काम केलं. मग ते राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना असो, या ना त्या मार्गाने सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते येथील जनतेला खरोखर आवडले नाही. आणि महाराष्ट्र म्हणजे लोकांना असं आता वाटायला लागलं की काय करायचं आहे लोकशाहीचं. कुठलंही मत दिलं, काही दिलं, रात्रीतून पक्ष फुटतात, माणसं फुटतात, पुढारी फुटतात. मग आपणच काय एका पक्षाची बांधीची बात करायची कशासाठी? प्रकरण न्यायालयात जातं, विधानसभेमध्ये जातं, निवडणूक आयोगामध्ये जातं, सर्वांचे निर्णय मॅनेज असतात. मग 10 शेड्यूल कायदा असू नाही तर काही असू, त्याचा काही उपयोग होत नाही. येणारी विधानसभा अशा अर्थाने महत्वाची आहे की येणारी विधानसभा निश्चितच त्रिशंकू असणार. तुमची पसंती कोणाला राहील? मी सांगतो ना तुम्हाला, त्रिशंकू असणार आहे. या त्रिशंकू विधानसभेमध्ये अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये 75 ठिकाणी बंडखोरे झालेले आहेत. 75 ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे आहेत. किमान त्यातले 20 ते 25 जण निश्चित निवडून येणार आहेत आणि ह्या अपक्षांच्या मदतीनंच येणारं सरकार ठरवणार आहे. मग ते महाविकास आघाडीचं असो की महायुतीचं असो, अपक्षांना फार असं महत्त्व येणार आहे. मग आपल्या तालुक्याचं जर गणित केलं तर आपल्या तालुक्यामध्ये मागील 40 वर्षापासून पिचड साहेबांनी जो विकास केला आणि 1-2.5 वर्षातला विकास याचा जर तुलना केली तर पिचड साहेबांनी या तालुक्यामध्ये रस्ते, पाणी, लाईट, विकास, जागोजागी बंधारे अशा पद्धतीच्या भरपूर योजना राबवल्या. पण त्याची तुलना 1.5 वर्षाच्या विकासामध्ये घालून कुठेतरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. केलेली विकासाची कामं विद्यमान आमदाराने माझ्या मते निकृष्ट दर्जाची आहेत. त्याचं कारण असं सांगतो, आपल्याच गावातील ब्राह्मणवाडा गावातील सह्याद्री विद्यालयापासून तर स्टँडपर्यंत जो रस्ता आहे त्याचं इस्टिमेट 1,20,00,000 आहे. आणि प्रत्यक्षात जर कामाची गुणवत्ता तपासली आणि त्याचा अभ्यास केला
तर ते काम साधं 50 लाखामध्ये सुद्धा पूर्ण होईल. मग इतक्या मोठ्या कामामध्ये हे म्हणतात 2300 कोटी आणले, 2600 कोटी आणले. मग ह्या तालुक्यामध्ये जी कामं झाली ती कामं म्हणजे त्यांना बक्षिशी होती, ती एक बंडखोरी करण्याची किंवा पक्ष फोडण्याची एक बक्षिशी होती. या बक्षिशीच्या रूपाने निधी मोठा आणला असेल, पण कामाची गुणवत्ता कुठे? आणि निधी आणल्याचा गर्व किती मोठा, निधी आणल्याचा गर्व किती मोठा. जनतेच्या पैशाने, जनतेच्या मताने निवडून आलेल्या माणसाने अशा पद्धतीचा गर्व करू नये. म्हणून कधी कधी असं वाटतं की म्हणजे असा विचार येतो की आपण कुठल्याही पक्षात नसावं, आपण फक्त मतदार असावं, आपण राजा म्हणून राहावं. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मग सुसंस्कृत उमेदवाराची जर तुलना केली तर वैभव पिचड हे सुसंस्कृत आहेत, चारित्र्यवान आहेत, शांत स्वभावाचे आहेत आणि मागील कामाचा त्यांना चांगला अनुभव आहे, सर्वांशी प्रेमाने बोलतात. मग त्या माणसाचं काम केलं तर कुठं बिघडणार आहे अशी माझी मनाची मोठी तयार झाली. आणि मी स्वतः निर्णय घेतलाय की आदरणीय वैभवभावांच्या पाठीमागे राहायचं. अशा पद्धतीचं मी माझं मत व्यक्त केलं. तुमची पसंती कोणाला राहील भाऊ? माझी पसंती अर्थातच महाविकास आघाडीला, कारण तरुण तडफदार नेता आहे. अमित बांगरे यांना आहे थोडक्यात. तुमची पसंती भाऊ? पिचड साहेबांच्या मागे तुम्ही खंबीरपणे चालतील. पिचड साहेबांनी मागे जी विकास कामं केली गेल्या 40 वर्षात, ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणे? चांगली विकास कामे. आणि जे विद्यमान आमदार होते आता त्यांचे काय म्हण, त्यांच्याबद्दल काय तुमचं मत आहे आमदार साहेबांबद्दल? नाही विकास कामं जी केली ती तर दिसतात ना, त्याबद्दल तुमचं काय म्हणणे? त्यांची विकास कामं कशी आहेत? चांगली आहेत विकास कामं. सध्या निवडणुकीचं जे वार आहे असं जोरात व्हायला लागलेलं आहे, तर या वाऱ्यामध्ये सध्या म्हणजे कोणाचा जोर वाटतोय तुम्हाला? वादळ कोणाचं चांगलं मोठं वाटतं ह्या ब्राह्मणवाड्यात? ब्राह्मणवाड्यातून वादळ आहे किरण लांबटे, डॉक्टर किरण लांबटे. का बरं? 5 वर्षात त्याची बऱ्यापैकी कामं दिसतात लांबटे आमदार साहेबांची. आणि फोन सायलेंट टाकायचं. हा, किरण लांबटे साहेबांची तुम्हाला कामं चांगली वाटतात. आणि जर गेल्या 5 वर्षातलं राजकारण जर पाहिलं तर महाराष्ट्रात मोठी उलटापालट झालेली राजकारणात, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? म्हणजे ज्यांना मतदान केलं ते सत्तेवर नाही, ज्यांना आपण मतदान नाही केलं ते सत्तेवर आहे. अशी महाराष्ट्रात मोठी उलटापालट झाली तुम्ही पाहताय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? हे म्हणणं चुकीचं आहे. शिंदे गट जो आहे हा शिंदे गटाला मराठा लॉबीचा मुख्यमंत्री आहे तो. आणि बाकी जरी कोणी काय म्हणत असेल, पोटतोडीचं राजकारण हे पासून पवार साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे पोटतोडीचं राजकारण पोटतोडीचं पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि आज तागायत त्याचा वारसा ते जपत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आजपर्यंत हे राजकारणाला सुरुवात केली पवार साहेबांनी. आणि त्यांच्यावर कोणीतरी कुरघोडी केली तर मग लोकांना एवढं वाईट वाटण्याचं काही कारण नाही. म्हणजे तुम्ही म्हणजे शिंदे समर्थक आणि मोदी समर्थक मला वाटतं? हो बरोबर, 100%. हिंदुत्ववादी माणसे. तुम्ही काय सांगू शकता हे राजकारण चालू महाराष्ट्रात उलटापालटी, पक्ष फोडले गेले बरेचसे, ज्याचा पक्ष होता त्याला दुसऱ्याची सकाळी कळलं अरे बाबा हा माझा राहिलाच नाही, पक्ष जवळ चोरीला गेले. या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं दादा? ते चुकीचं झालेलं आहे. चुकीचं झालेलं. एका रात्रीत त्यांना कळलं बाबा जे दुसऱ्याला बोलत होते पक्ष सांभाळा त्यांचे पक्ष गेले. आता दुरुस्त करण्याचे मग त्याबद्दल एका शब्दात सांगतो तुम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून सांगतो. काय वाटतं? सर्वसामान्य नागरिक म्हणून सांगतो. आता आपण ही चूक दुरुस्त केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं का ब्राह्मणवाड्यातून कल कोणाचा राहील? ब्राह्मणवाड्यात कोणाची पसंती राहील? आज ब्राह्मणवाड्यात त्याला आता शेवटी जनता आहे, जनतेला जसं कौल देता येईल तशा पद्धतीने ती देणारच आहे. पण मुद्दा असा आहे का बघ शक्यतो ज्यांनी काम केलं त्यांच्याकडे बहुतेकांचं लक्ष. सध्या आघाडीवर कोणाचा वाटतं प्रचार? जोरात कोणाचा चालू? यंत्रणा कोणाची चांगली वाटते तुम्हाला सध्या? प्रचार यंत्रणा जी प्रभावी लागते. नंतर एखादा उमेदवार पडला त्यानंतर विश्लेषण होतं, असं झालं तसं झालं,
तर सर्वसामान्य ग्रामस्थ म्हणून मला तुम्हाला विचारा, ती यंत्रणा कोणाची? घड्याळाची यंत्रणा म्हणजे, आपल्या गावामध्ये हा गुलाबी वादळाची जास्त ताकद आपल्या गावामध्ये. तुम्हाला काय वाटतं बाबा या गोष्टींबद्दल? जे राजकारण सध्या उत्तापालत चालू आहे, आपण ज्यांना मतदान करतो, बहुमूल्य मत आपण देतो, त्यामुळे ते लोक निवडून येतात, या लोकांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या लोकांनी म्हणजे आपली समाजाची कामं केली पाहिजे, गावाचा विकास केला पाहिजे आणि जेवढी आश्वासनं देतात त्याची पूर्तता होत नाही. आश्वासनांची पूर्तता झाली पाहिजे. जे महायुतीचं सरकार होतं आता, त्या सरकारची तुम्हाला कामगिरी कशी वाटते? मग त्या सरकारची कामगिरी चांगली होती, तरी पण शेतकऱ्यांच्या बाबत त्यांची कामगिरी काय? शेतकऱ्यांना त्यांनी मोदी सरकारने वर्षाला 12,000 रुपये दिले. या टायमाला जर पीक विमा तोच पण बऱ्याच जणांना भेटलेला आहे. हा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीनं 1500 रुपये त्यांनी दिले, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? 1500 रुपयात काय होते? 1500 रुपये दिले म्हणजे काही नाही, म्हणजे काही महिला तर म्हणतात ते 1500 पण जास्त झाले. आता महाविकास आघाडीने तर जाहिरात केली, आम्ही तर 3000 रुपये देणार आहे, आणि यांनी तर 50% डिस्काउंट दिला होता एसटीच्या प्रवासात. ते तर म्हणतात आता आम्ही महिलांना फ्री करणार आहे. कुठेतरी पुरुषांवर अन्याय होतो असं तुम्हाला वाटत नाही? या बाबतीत काय म्हणणे बाबा? राजकारणाचं जाऊ द्या, याच्यात पुरुषांवर, तरुण पिढीवर अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतं? बरोबर, अन्याय होतो ना. तो एक इलेक्शनचा अजेंड्याचा भाग आहे तो एक त्यांचा. तुम्हाला सांगतो दादा, ज्या विधवा महिला आहेत, विधवा महिलांना सुद्धा मुळात पैशांची गरज जास्त होती, त्या विधवा महिलांना सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ भेटलेला नाही. विधवा महिलांना त्यांना शासनाची योजना आहे विधवा पेन्शनची, ती बऱ्याचशा विधवा महिला घेतात, त्यामुळे एकाच वेळेस शासनाचे 2 पेन्शन मिळू शकतात. परंतु त्यांना पण हा लाभ देणं गरजेचं होता असं तुम्हाला वाटत नाही का? मला वाटतं एकाच स्कीम, कारण विधवा महिलांच्या मागे जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या मागे कोणी उभं राहणार नसतं. विधवा महिला विधवा पेन्शन घेतात, त्यामुळे त्यांना ती नाममात्र आहे ना साहेब. त्यांना तसे 2000 रुपये आहे, ती उलटी लाडक्या बहिणीपेक्षा 500 रुपये जास्त. पाहिलं त्यांच्या मागे कोण नाही ना. समजा लाडकी बहिणी, तिच्या मागे कोणतरी आहे, तिला त्यांच्या मागे सरकार आहे, नाही तर कसं? त्यांनी सरकार असल्याशिवाय तर त्यांनी योजना विधवा चालू केली नाही ना. अजून काय तुमचं काय म्हणणं? ओके. काय वाटतं कोणाची हवा आहे सध्या ब्राह्मणवाड्यात? तुम्हाला काय दिसते? सध्या तर आम्हाला अमित बांगरेची हवा वाटते ब्राह्मणवाडा गावात. अमित बांगरे यांची हवा आहे. त्यांचा कशामुळे वाटते हवा आहे त्यांची? तरुण आणि तडफदार नेतृत्व, याच्यामुळे त्यांची जास्त हवा आहे. त्यांची प्रचार यंत्रणा कशी वाटते तुम्हाला? प्रचार यंत्रणा एकदम भारी वाटते. भारी. त्यांची प्रचार यंत्रणा तुम्हाला एकदम भारी वाटते, चांगली वाटते. आणि जर पाहिलं गेल्या 5 वर्षातली लांबटे साहेबांची कामं, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? लांबटे साहेबांचं पहिली गोष्ट म्हणजे आमच्या एरियामध्ये लांबटे साहेबांचं कुठलंही काम नाही. लांबटे साहेबांनी काय सांगितलेलं आहे पहिल्या गोष्टीमध्ये की मी जिथं काम केलं नाही तिथं मी एकही मत मागणार नाही. त्यांनी सांगितलं का आमच्या एरियामध्ये त्यांनी एकही काम केलेलं नाही, त्यामुळे आम्ही त्यांना मत देणार नाही. लांबटे साहेबांना तुम्ही मतदान करणार? आमचं मत फक्त. पण त्यांनी ब्राह्मणवाड्यात पाहिलं तर भरपूर विकास कामं झालेली नाही. त्यांची कामं ब्राह्मणवाड्यात झाल्यात, पण त्यांनी आमच्या वाढीसाठी कुठलंही प्रमाणात काम केलेलं गेल्या 5 वर्षात म्हणजे पूर्वी तुम्ही कोणाला मतदान केलं होतं? लांबटे साहेब. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होती की आमच्या वाडीचा रस्ता त्यांच्याकडून होईल, तो काय झालेला नाही. मग तुम्ही त्या बाबतीत त्यांच्यावर नाराज? 100% नाराज. त्यांच्या प्रचाराचा जोर कसा वाटतोय ब्राह्मणवाडा गावात तुम्हाला? आता प्रचाराचा जोर सगळ्यांचाच एकदम जबरदस्त. तुमच्या घरापर्यंत कोण कोण आलेले प्रचारासाठी? सगळ्याच पक्षाचे सर्वच उमेदवार घरापर्यंत. कोण कोण आलेले तरी प्रचारात? आमच्या घरापर्यंत लांबटे साहेबांचा एकही कार्यकर्ता आलेला नाही. अमित बागरेंचे आले, वैभव भाऊ पिचडचे आले, परंतु लांबटे साहेबांचे एकही कार्यकर्ता. जोर कसा वाटतो तुम्हाला? रिक्षाचा जोर पण चांगला वाटतो. चांगला वाटतो. त्यांचा प्रचार सुद्धा चांगला चालू आहे. एकदम चांगला चालू आहे. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही म्हणणं, आता 2-4 पक्ष उभे राहिले, ज्यांनी कामं केले त्याच्याकडेच मत राहणार सगळं. लांबटे साहेबांचा जोर कसा वाटतो कामांवर? तसंच त्यांचा एवढा मोठा जोर नाही. मोठा म्हणजे त्यांनी काही कामं केली ब्राह्मणवाड्या नाही, तुम्ही सांगा फक्त एवढं आपल्या गावाच्या रस्त्याचं काम केलं. आणि तुम्हाला तर तुमच्या भागात सभा मंडप दिलाय मंदिराला? तुमचा रस्ता पण झालेला आहे बाबा, 1 फूट रस्ता आहे.
म्हणजे नवीन रस्ता उकडला, दर्जेदार काम नाही तुमचं असं. आणि गेल्या पंचवार्षिकला म्हणजे कोणाला मतदान केलं होतं तुम्ही? लामटे साहेबांना. मग या टायमाला तुम्ही बदल घडवणार आहे असं वाटतं लोकांचं बरं का, सगळ्यांचंच वाटतं जवळजवळ. आता 4 विभाग त्यांची मंडळी त्यांच्या संघ, यांची आपली मंडळी आपल्या संघ, यांची मंडळी संघ, असं 4 उमेदवारांचा विभाग निवडून आहे. चालतंय. जोर म्हणजे जोर कोणाचा राहील असं वाटतं? जोर पिक्चर साहेबांचा, रिक्षाचा जोर राहील. पिक्चर साहेबांनी पूर्वी जे कामं केली तशी आताच्या काही तशी काम केलं नाही. माझं चलाव एवढे झालेच नाही हे पिक्चर साहेबांच्या काळामध्ये झाले. म्हणजे पिचड साहेबांचं गेले 40 वर्षातलं काम चांगले असं तुमचं म्हणणे? तलावांच्या बाबतीत बोलायचीच नाही. त्यांनी प्रत्येक गावामध्ये वैभवभाऊंचा स्वभाव कसा वाटतो तुम्हाला? खूप चांगला. आता जर तुम्ही पाहिले एवढे उमेदवार उभे, माझ्या माहितीप्रमाणे 9 उमेदवार आहेत, त्याच्यात बरेचसे अपक्ष आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, शांत आणि संयमी नेतृत्व कोणाचं वाटतंय तुम्हाला? शांत आणि संयमी एकच नेतृत्व सांगा, कोण वाटतं तुम्हाला शांत आणि संयमी? लामटे साहेब आणि पिचड यांच्यामध्ये जो बोलण्याचं भाषा जी आहे, भाषा शैली पिचड साहेबांमध्ये चांगली. शांत आणि संयमी. अमित बांगरे तरुण आणि चांगलं नेतृत्व आता तरुण पाहिलं की त्यांचं वय आताशी पाहिलं 29 वर्षे. ते सुद्धा प्रचार म्हणजे प्रचारात त्यांची सुद्धा आघाडी, त्यांचा प्रचार, त्यांची गाणी पाहिली प्रचारातली, त्यांचा प्रचाराचा जोर पाहिला तर चांगला वाटतोय ना ब्राह्मणवाडा? हो, एकदम भारी वाटतोय. तरुण आणि तडफदार नेतृत्व असल्यामुळे जनतेचा कल त्यांच्याकडे जास्त आहे. 100% जास्त. कसा वाटतो? स्वभाव पण एकदम भारी आहे, एकदम तरुण आहे. शांत आणि संयमी नेतृत्वात तुम्ही कोणाला पसंती देता? आम्ही अमित दादाला पसंती देतो. अमित दादा. बाबा तुम्ही कोणाला पसंती देता शांत आणि संयमी नेतृत्वात? मी दोन्ही उमेदवार चांगले. बाबा तुम्ही कोणाला संयमी देता? म्हणजे कोण उमेदवार चांगला आहे अकोले तालुक्यात सध्या, कोणाचा जोर तुम्हाला काय वाटतं? सर्वसामान्य माणूस म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. अमित बांगरे यांचा जास्त जोर आहे. लामटे साहेबांबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांचं काम कसं आहे? चांगली काम आहे त्यांची, पण या टायमाला जोर अमित बांगरे साहेबांचा आहे. आणि म्हणजे तुम्हाला असं वाटतं का थोडा तालुक्यात बदल घडवायचा म्हणून त्यांच्याकडे कल जास्त आहे? काय कारण असू शकतं त्यांच्याकडे कल आहे लोकांचा कल तसाच आहे. काय का शरद पवारांमुळे वाटतंय तुम्हाला असं की त्यांच्याकडे? ज्यामध्ये उलथापालथ झाली सत्तेची, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही मतदान एकाला केलं होतं, निवडून 1 जण आलं, सत्तेवर 1 जण बसले, याबद्दल तुमचं म्हणणं नाही? जी उलथापालथ झाली ती योग्य झाली का? आता सत्ता बदली झाली, पक्ष फुटले, ज्याचा पक्ष होता त्याच्याकडे राहिलाच नाही, पक्ष चोरीला गेले, थोडक्यात सांगायचं त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? सर्वसामान्य म्हणून ते योग्य आहे का या गोष्टीचं राजकारण महाराष्ट्रात? सकाळी देवेंद्र फडणवीस कर्जमाफी पूर्ण 7-12 कोरा करायचे आज सकाळी आव्हान दिले, सकाळी आज. चालेल ठीक आहे बाबा, धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे आभार. आम्हाला काय शेतकऱ्याला कुणी का जावा हे आमचं आम्हाला कळतंय, मनामध्ये आम्हाला बोलता येत नाही. चालेल. जास्त दिसतो ब्राह्मणवाड्यात सगळ्यात जास्त विकास कामं लामटे साहेबांनी केली, त्यामुळं या गावची जनता विकासाच्याच पाठीमागे जाईल असं मला तरी वाटतं. आणि अमित बांगरे यांचा प्रचार कसा वाटतो? त्यांचा प्रचार चांगला आहे. वैभव भाऊंचा प्रचार चांगला आहे. जोर तालुक्यात कोणाचा जोर राहील तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं तालुक्याची जनता ही लामटे साहेबां पाठीमागे जाईल. प्रचार यंत्रणा कोणाची पॉवरफुल वाटते सध्या? प्रचार यंत्रणा तशी बांगरे साहेबांची चांगली आहे, लामटे साहेबांची ते एकच नंबर आहे. घर टू घर जाऊन प्रचार चालू आहे. बाबा तुम्हाला काय वाटतं? योग्य आहे. सध्या कोणाचा तालुक्यात कोणाचा जोर वाटतो तुम्हाला? मला लांबच्याच जोर वाटतो. पहिलं पण तुमच्या तोंडातून आता बांगरे आले होतं. नाही. सरकारची जी 5 वर्षातली कामं कशी वाटतात तुम्हाला? योग्य वाटतात. मग 5 वर्ष नाही 2.5 वर्षच भेटले. 2.5 वर्ष भेटले, 2.5 वर्षात केली. मग त्यांचा लामटे साहेबांचं म्हणजे काम सर्वसामान्य म्हणून तुम्हाला पटलेली कामं तुम्हाला अजित दादांची चांगली वाटतात का पवार साहेबांची चांगली वाटतात? आता 2 पक्ष झाले, लामटे साहेबांची नाव तिथपर्यंत मी पोहोचू शकत नाही, तिथपर्यंत काही सांगता येणार मला असं काही सांगता येणार नाही.
म्हणजे पण तुम्ही अजितदादा पवारांच्या मागे आहे. निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहते. या वाऱ्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? सध्या कल कोणाकडे वाटते? ब्राह्मणवाड्यातला एक सर्वसामान्य म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? कोणी कोण लक्ष आमच्याकडे देतेच नाही बॉस. कोणी लक्ष तुमच्याकडे दिलेलं नाही. प्रचाराला तुमच्यापर्यंत आतापर्यंत कोण पोहोचलं? कोणतीच गाडी आलेली नाही खाली पाहायला सुद्धा कोण आहे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिकडे उमेदवारांचा म्हणजे फिरकण्याचा विषय नाही तुमच्याकडे. तुम्ही दुर्गम भागात राहता, तुम्ही दोघं पण मी जर पाहिलं तर अशा दुर्गम भागात योग्य प्रचाराची गाडी आली नाही किंवा उमेदवार प्रचारासाठी आला नाही. माझ्या माहितीप्रमाणे पण अमित बांगरे यांचा गड टू गड प्रचार चालू आहे. मग त्यांची गाडी सुद्धा आलेली नाही तुमच्याकडे. मग तुमचा कल कोणाकडे राहील? चला समजा आता आलं आमच्या मनावर आहे ते कोणाला द्यायचं आम्ही ते डिसिजन करू. तुमच्या मनावर तुमचा कल राहील. सध्या पण जोर कोणाचा वाटतो ब्राह्मणवाड्यात? हवा सगळ्यांची चांगली असो, काय अडचण नाही. वैभवभावांच्या कामाबद्दल प्रचार कसा वाटतोय तुम्हाला? त्यांचे 40 वर्ष आनंदाचे गेले, इथून पुढे 40 असेच आनंदाचे घातले ते नाही. आनंदाचे येतील त्यांचे 40 वर्ष असं तुमचं म्हणणं नाही. आता जातील काम म्हणजे एक नाही. लांब साहेबांची कामं आहे ब्राह्मणवाडा पंचकृषीत झाली ती कशी वाटते? झाली ते ठीक आहे. ते सगळे शासनाची कामं होती त्यांनी करून घातली नाही. ती शासनाची कामं होती त्यांनी केली. जे नवीन नेतृत्व आहे तरुणांचं, तर तरुण नेतृत्व आहे अमित बांगरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं नेतृत्व आहे? चांगला दोस्त आहे, काय अडचण नाही. तुमचा दोस्त आहे एकदम. अरे वा. आणि म्हणजे माणूस नेतृत्व चांगले येते.